माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी हनुमानगढी प्रकल्पासाठी देण्यात आलेल्या 121 कोटी रुपयांच्या निधीबाबत राज्य सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे। राज्यात अनेक पौराणिक आणि धार्मिक महत्त्वाची देवस्थान असताना त्यांना निधी न देता कमर्शियल उद्देशाने उभारण्यात आलेल्या हनुमानगढी प्रकल्पासाठी इतका मोठा निधी देण्यात आल्याबद्दल त्यांना आश्चर्य व्यक्त केले आहे। यशोमती ठाकूर यांनी म्हटले आहे की अमरावती जिल्ह्यात जहागीरपूर देवस्थान, कौंडण्यपूर, अष्टमासिद्धी तसेच संत कवरराम धाम यांसारखी अनेक पौराणिक आणि धार्मिक स्थळे आहेत। या स्थळांना ऐतिहासिक व धार्मिक महत्त्व असूनही त्यांना अपेक्षित निधी दिली जात नाही। मात्र दुसरीकडे व्यावसायिक स्वरूपाच्या प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणात निधी दिला जात असल्याने सरकारच्या धोरणाबाबत प्रश्न निर्माण होत असल्याचे त्यांनी नमूद केले। तसेच हा प्रकल्प उभारताना वन विभागाच्या नियमाचे उल्लंघन होत नाही याचीही चौकशी व्हावी असे त्यांनी म्हटले आहे। पौराणिक आणि धार्मिक वारसा असलेल्या देवस्थानाकडे दुर्लक्ष करून व्यावसायिक उद्देशाने उभारण्यात येणाऱ्या प्रकल्पाचा मोठा निधी दिला जात असल्याचा राज्य सरकारने याबाबत स्पष्ट भूमिका मांडावी अशी मागणीही त्यांनी केली। या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात या विषयावर चर्चा सुरू झाली आहे। अमरावतीच्या हनुमानगढीला 125 कोटी रुपये मुख्यमंत्र्यांनी मंजूर केले, तुमची काय प्रतिक्रिया? कमर्शियल जागेला पैसे दिलेले आहेत, पण हनुमानजींच्या नावाने दिलेले आहे तर ठीक आहे, छान आहे, व्हेरी गुड, एकदम चांगलं काम केलं तुम्ही। म्हणजे एकीकडे तुम्ही पौराणिक देवस्थानं सोडली, दुसरीकडे कमर्शियल लँड जिथे आहे तिथं प्लॉटिंग सुरू झालेलं आहे, त्या ठिकाणी तुम्ही पैसे टाकतायत, तिथं नवीन गोष्टी निर्माण करायचा प्रयत्न करतायत, तर मग तिथं दिले तर माझं म्हणणं असं आहे की खूप छान, बरं झालं तुम्ही तिथे दिले, पण मग जहागीरपूरला तेवढेच पैसे का नाही? तिथले हनुमानजी तर पौराणिक आहे, कौंडण्यपूरला का नाही? संत कवरराम धाम तुम्ही करणार होता, त्याला का पैसे नाही? तिथं तर काहीतरी फॉरेस्ट विषय आले म्हणतात, आणि इथं तुम्ही फॉरेस्टचे सगळे नियम उल्लंघन करून त्या ठिकाणी निर्मिती करायचा प्रयत्न करताय। अष्टमासिद्धीला पैसे का नाही? गाडगेबाबांच्या जन्मभूमीला, गाडगेबाबांच्या निर्वाण भूमीला पैसे का नाही? राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विकास आराखडे त्या ठिकाणी इनकम्प्लीट आहे। तुम्हीच त्या ठिकाणी आहात मुख्यमंत्री, 2014 पासून तुम्हीच मुख्यमंत्री आहात आणि तुम्हीच पैसे देत नाही आहात। कौंडण्यपूरचं देवस्थान त्या ठिकाणी इनकम्प्लीट आहे, तुम्हीच तेव्हापासून मुख्यमंत्री आहात, त्याला पैसे का नाही? अष्टमासिद्धीला नाही हे मी म्हटलं, चिखलदऱ्याला पैसे का नाही? दर्यापूरला तिथे पौराणिक देवस्थानं आहेत, तिथं का नाही? म्हणजे सगळी गोष्ट सोडली, क वर्ग, ब वर्ग, अ वर्ग काय असेल ते सगळं एकीकडे सोडून दिलं, आणि कमर्शियल जागा ज्या ठिकाणी आहे तिथे पब्लिकचा पैसा, हा सरकारचा पैसा म्हणजे पब्लिकचा पैसा असतो, जो टॅक्स भरतो शेतकरी, त्या ठिकाणी जो देवाणघेवाण करतो त्याच्यामधनं तो पैसा येत असतो, जो सामान्य माणूस टॅक्स भरतो तो पैसा एखाद्या कमर्शियल जागेसाठी, मग माझा असा आरोप आहे त्या ठिकाणी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांची त्या ठिकाणी पार्टनरशिप आहे का, आणि म्हणूनच ते ह्या सगळ्या गोष्टी करतायत का? म्हणजे आश्चर्य आहे। भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांच्या पाळ्याला पैसे नाही, पण तुम्ही तिथे हनुमानगढीला पैसे आहे, वाह! म्हणजे मोदी है आणि फडणवीस है तो मुमकिन है, बहुत बढ़िया।